शांतता. नमस्कार. चला तर मग उघडूया आपल्या रोजच्या वापरातल्या गॅजेट्सचा पिटारा आणि पाहूया की आतल्या त्या लहानशा पण शक्तिशाली जगात नक्की काय दडलंय. याचं उत्तर खरं तर दोन सोप्या गोष्टींमध्ये आहे. एक म्हणजे ती खास गोंद जी सगळ्या छोट्या छोट्या भागांना एकत्र घट्ट पकडून ठेवते, आणि दुसरे म्हणजे ते द्वारपाल जे विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतात. आज आपण सोल्डरिंग आणि रेझिस्टर्सची हीच रहस्य उलगडणार आहोत. आजचा आपला प्रवास आहे एका बिल्डरसारखा. सगळ्यात आधी आपण मजबूत जोडण्या कशा करायच्या ते शिकू. मग गरज पडल्यास त्या जोडण्या सुरक्षितपणे कशा काढायच्या ते पाहू. आणि शेवटी त्या जोडण्यांमधून वाहणाऱ्या विजेला कंट्रोल करणाऱ्या खास घटकांना भेटू. तर मग तयार आहात? चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. सोल्डरिंग हे ते कौशल्य आहे जे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये प्राण फुंकतं. ही आहे जादूची वेळ. एक परफेक्ट, मजबूत आणि चमकदार जोडणी करण्यासाठी सोल्डरिंग आयर्न जॉईंटवर फक्त 3 ते 7 सेकंद ठेवणं पुरेसं आहे. कारण यापेक्षा कमी वेळ दिला तर जोडणी पक्की होत नाही आणि जास्त वेळ दिला तर नाजूक पार्ट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे 3 ते 7 सेकंद हीच ती अचूक वेळ आहे. हे फक्त नियम नाहीत, तर यशस्वी सोल्डरिंगचे मंत्र आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, फुंकर मारून थंड करण्याची घाई केली की सोल्डरमध्ये बारीक भेगा पडतात आणि मग काही दिवसांनी सर्किट बंद पडतं. सगळी मेहनत वाया. म्हणून संयम हाच खरा मंत्र आहे. चूक झाली तर ती सुधारता आली पाहिजे, बरोबर ना? एखादी गोष्ट जोडण्याइतकंच ती व्यवस्थित काढता येणंही महत्वाचं आहे. आता आपण डिसोल्डरिंग शिकूया. सोप्या शब्दात सांगायचं तर ही आहे आपल्या कामासाठी एक अंडू कमांड. या कलेमुळेच आपण कोणत्याही पार्टला नुकसान न होऊ देता सर्किटमधनं सहज बाहेर काढू शकतो. ह्या कामासाठी आपल्याकडे 2 मुख्य हत्यारं आहेत. एक आहे प्लंजर पंप, जो एखाद्या छोट्या व्हॅक्यूम क्लीनरसारखं काम करतो आणि वितळलेलं सोल्डर खेचून घेतो. आणि दुसरा आहे विकिंग ब्रेड, जो एखाद्या स्पंजसारखा ते शोषून घेतो. दोन्ही आपापल्या जागी एकदम बेस्ट आहेत. हे बघा, हे आहे प्लंजर पंप. दिसायला थोडा किचकट वाटेल, पण याचं काम खूप सोपं आहे. फक्त एक बटन दाबायचं आणि आत तयार होणारी सक्शनची शक्ती सगळं वितळलेलं सोल्डर झटक्यात खेचून घेते. आणि हे आहे आपलं दुसरं साधन, विकिंग ब्रेड. डावीकडे बघा ती कशी दिसते आणि उजवीकडे बघा ती काम कसं करते. ही तांब्याची वेणी गरम जॉईंटवर ठेवल्या ठेवल्या जणू काही जादू झाल्यासारखं सगळं वितळलेलं शोल्डर शोषून घेते आणि आपल्याला मिळतो एकदम स्वच्छ पृष्ठभाग. बरं, आपण कसं करायचं हे तर शिकलो. आता वळूया काय या प्रश्नाकडे. चला भेटूया व्हेरिएबल रेझिस्टरला, आपल्या सर्किटमधल्या विजेच्या खऱ्या द्वारपालाला. हे तर नक्कीच ओळखलं असेल, हो ना? आपल्या जुन्या रेडिओचा व्हॉल्यूम नॉब किंवा पंख्याचा रेग्युलेटर हे दुसरं तिसरं काही नसून व्हेरिएबल रेझिस्टरच आहेत. यांच्यामुळेच आपल्याला विजेच्या प्रवाहातला अडथळा कमी जास्त करता येतो. आता कागदावर सर्किट काढताना प्रत्येक वेळी तो नॉब तर नाही ना काढू शकत. म्हणून इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत म्हणजे सर्किट डायग्रॅममध्ये त्याला अशा चिन्हाने दाखवतात. ही चिन्ह बघूनच इंजिनियरला कळतं की इथे करंट कंट्रोल करायचा आहे. चला आता याच्यात काय आहे ते बघूया. जेव्हा आपण तो नॉब फिरवतो तेव्हा आतला हा वायपर एका पट्टीवरून पुढे मागे सरकतो. कल्पना करा, तुम्ही स्ट्रॉने ज्यूस पिताय. स्ट्रॉ जितका लांब तितका ज्यूस ओढायला जास्त जोर लागतो, बरोबर? अगदी तसंच हा वायपर प्रवाहाचा मार्ग जितका लांब करतो तितकाच अडथळा म्हणजे रेझिस्टन्स वाढतो. किती सोपं आहे बघा. आता हे नियंत्रण आपल्याला 2 मुख्य प्रकारांमध्ये मिळतं. एक आहे रोटरी म्हणजे गोल फिरवण्याचा प्रकार, जसा आपण व्हॉल्यूम नॉबमध्ये बघतो. आणि दुसरा आहे स्लायडिंग, जो मोठ्या साऊंड मिक्सरवर वर खाली सरकवताना दिसतो. काम एकच, पण वापरानुसार पद्धत वेगळी. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. काही रेझिस्टर्स तर अगदी सुपरहिरोसारखे असतात. त्यांच्यात काहीतरी खास शक्ती म्हणजे सुपर पॉवर्स असतात. ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे स्वतःला बदलतात. चला तर मग भेटूया या सर्किटच्या सुपरहिरोंना. आपला पहिला सुपरहिरो आहे थर्मिस्टर. याचं नावच बघा, थर्म म्हणजे उष्णता. याला उष्णता आणि थंडी दोन्ही लगेच जाणवते आणि तापमान बदललं की हा लगेच आपला रेझिस्टन्स बदलतो. मग तो कारच्या इंजिनमध्ये असो किंवा आपल्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये, हा थर्मिस्टर एका अदृश्य रक्षकासारखा तापमानावर नजर ठेवून असतो. तोच आपल्या महागड्या वस्तू जास्त गरम होऊन खराब होण्यापासून वाचवतो. आपला पुढचा सुपरहिरो आहे LDR म्हणजे लाईट डिपेंडेंट रेझिस्टर. हा तर जणू काही एक इलेक्ट्रॉनिक डोळाच आहे. याला प्रकाश आणि अंधार यातला फरक बरोबर कळतो. कधी विचार केलाय की रस्त्यावरचे दिवे अंधार पडल्यावर आपोआप कसे लागतात, किंवा आपला मोबाईल ब्राईटनेस आपोआप कसा ॲडजस्ट करतो? या सगळ्याच्या मागेच याच LDRची जादू आहे. या छोट्याशा पार्टमुळेच आपली उपकरणं स्मार्ट बनतात.
आणि आपला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा सुपरहिरो आहे VDR, व्होल्टेज डिपेंडेंट रेझिस्टर. हा एका निष्ठावान बॉडीगार्डसारखा आहे, जो आपल्या उपकरणांना अचानक येणाऱ्या विजेच्या झटक्यांपासून वाचवतो. आपण जे सर्ज प्रोटेक्टर वापरतो ना, त्याच्या आत हाच VDR बसलेला असतो. जेव्हा कधी विजेचा दाब अचानक वाढतो, म्हणजे व्होल्टेज स्पाइक येतो, तेव्हा हा सगळा अतिरिक्त करंट स्वतःकडे खेचून घेतो आणि आपल्या टीव्ही, कॉम्प्युटरसारख्या महागड्या उपकरणांना वाचवतो. विचार करा, हा छोटासा बॉडीगार्ड नसता तर आता हे सगळं ज्ञान आपल्याकडे आहे. हे फक्त ऐकण्यापुरतं नाही आहे, ही एक शक्ती आहे, काहीतरी नवीन बनवण्याची, बिघडलेलं दुरुस्त करण्याची. तर मग विचार करा, या ज्ञानाच्या मदतीने आपण कोणती पहिली गोष्ट बनवणार किंवा दुरुस्त करणार आहोत?